पाणी काय तुझा गायब झालेला बाप पुसणार आहे? फडक्यानी नाही, तुझ्या साडीच्या पदरांनी पुसायचं, कळलं? झालं ना पुसून? आता माझ्या डोळ्यासमोरून निघून जायचं. मला तुझा चेहराही बघायचा नाहीये. निघ. केवढं लागले? हे जे काय सगळं झालंय ना, त्याला तुम्हीच जबाबदार आहात. तुझ्यावर केलेले आरोप मी आता सहन करणार नाही इंद्रा. अरे यार, त्यावेळी आई मध्ये का आली? मी राणीला समजवलं असतं, सगळं सावरून घेतलं असतं. पण आता आईने तो तमाशा केल्यामुळे गोष्टी सगळ्यांच्या समोर आल्यात. मी आणि राणीने बोलून सॉल्व्ह केलं असतं, पण आता प्रॉब्लेम खूपच मोठा होऊन बसलाय. माझ्या इंद्राला तुझ्यामुळे आता घाणीत राहावं लागणार आहे. त्यालाही तुझ्यासारखंच त्या घाणेरड्या वस्तीत राहायला लागावं म्हणून हा सगळा खटाटोप केलास ना? इंद्रजित जर वस्तीत राहायला जाणार आहेत, त्यांना कसलाच त्रास नाही व्हायला पाहिजे. पण ते आता माझ्या घरी पण जाऊ शकत नाही. पण त्यांची व्यवस्था तर केली पाहिजे ना. आता काय करू? हा, रतनला सांगू शकते. वस्तीत राहायचा डिसिजन मी घेतलाय खरा. आता इथे माझ्यासोबत राणी नाहीये. कसं सगळं मॅनेज करणार आहे मी, गॉड नोस. आणि तुला कसं कळत नाहीये का? मी खूप मिस करतोय तुला. एकदा ना नीट माझ्या डोळ्यांमध्ये वाचून बघ, मग कळेल तुला की माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. इट्स ओके. आता या सगळ्याबद्दल बोलून काही उपयोग नाही, कारण राणीला तुझी साधी फ्रेंडशिप सुद्धा नकोय. अरे सोड, आता फोकस कर. तुला आता फक्त बुवांना शोधायचंय, स्वतःला सिद्ध करायचंय. बाकी बघू, पुन्हा नव्याने सगळी सुरुवात करू. राणीचं मन जिंकायचंय. आणि इंद्रा, एवढं काही डिफिकल्ट नाही आहे. यू कॅन डू इट. तू इझिली करू शकतोस. राणीला दिलेला शब्द पाळताना कितीही प्रॉब्लेम्स आले ना, काही हरकत नाही, कर लेंगे. हे बघ, सरांना कसलाच त्रास व्हायला नको, नाहीतर ना मालती मॅडम टेन्शन घेतील आणि आबांना सुद्धा त्यामुळे मनस्ताप होईल. बरं बरं बरं. हे बघ, आता त्यांना कसलीच कमी पडणार नाही ना, याची काळजी तुला घ्यायची बाबा. होय,
घरी नाही जाणार, कारण आई तिथं एकटीच आहे तर ते राहणार नाही तिथं. आणि मी पण नाही येऊ शकत. का? तू काय येऊ शकत नाही? घरी मोठा वाद झालाय, त्यामुळे मी आणि इंद्रजित जर एकमेकांचे बोलू नाही शकत. रतन प्लीज माझ्यासाठी एवढं कर. हो ग राणे, मी आहे, काळजी करू नको. अगं लोड घ्यायचाच नाही. इंद्र सरांनी आमच्यासाठी एवढं केलं, आता आमची बारी. ते काय नाही, आता वस्तीत राहावंच लागेल. सगळं मॅनेज करावं लागेल. आणि राणीसाठी इतकं सहन तर मी करूच शकतो. फक्त आता आईने तिथे तिला त्रास नाही दिला म्हणजे झालं. इंद्रजित जर वस्तीत कसं झोपतील, कसे राहतील तिकडं, काय खातील पितील, परत जे काही खातील ते त्यांना झेपल का? त्यात अधूनमधून तिथे लाईट पण जाते. तेव्हा त्यांचं सगळं व्यवस्थित होऊ दे बाबा. वेडीस का तू? आवाज जाईल ना बाहेर. अरे नाही जाणार रे, आणि गेलास तर जाऊ देत ना. फायनली माझा नवरा MD झालाय म्हटल्यावर मी सेलिब्रेशन तर करणारच ना. नाही बरोबर आहे, आपण सेलिब्रेशन करूया. पण बाहेर स्मशान शांतता असताना आपण सेलिब्रेशन करतो हे जर का कोणाला कळलं तर ते आपल्या संघशील. आपला आनंद आपल्यापुरता ठेवूया ना. घरच्यांसाठी आपल्याला सुद्धा दुःख होतं हे दाखवूया ना. हो रे विक्रांत, आपल्या दोघांना खूप खूप दुःख झालंय. इंद्रा घर सोडून गेलाय म्हणून आहे ना, मला आत्तापासूनच रडू कोसळलंय बघ. असंच आपल्याला दुःख होतंय हे या रूमच्या बाहेर आपल्याला दाखवायचं आहे. हे बघ, चुकून जरी कोणाला कळलं ना तर एका क्षणामध्ये आपल्या हातातून सगळं निष्ठून जाईल. ए बाबा, हे असं काही बोलू नकोस हा. आपल्या आयुष्यात कितीतरी दिवसांनी असं काहीतरी चांगलं घडलंय. आवाज कमी कशाला करायचा? मी बंदच करते ना. थांब, हे घे, केलं बंद. एवढी घाबरायची गरज नाहीये. आपल्या आतल्या दबलेल्या आवाजाला बाहेर काढण्यासाठी म्युझिक हवंच, फक्त आपल्या पुरता. फायनली इतकी वर्ष मी जे स्वप्न बघत होतो ते फायनली पूर्ण होत आहे. ज्या खुर्चीवर माझा डोळा होता ना, ती खुर्ची मला फायनली मिळते. महाडिक इंडस्ट्रीजचा फायनली मी MD होतोय. मला खूप आनंद होतोय. मला बेभान होऊन नाचवचं वाटते उर्मिला. हे काय? ही कुठली स्टाईल बसायची? अरे मी आता MD ची बायको आहे म्हटल्यावर मला ॲटिट्यूड कॅरी करावा लागणारच आहे ना. मग कसा वाटतोय माझा हा ॲटिट्यूड? थोडा अजून वाढव. आणखी थोडा. एक मिनिट. आता There you are. Perfect. एक मिनिट विक्रांत, असाच उभा राहा. हं? परफेक्ट. आता वाटतोयस तू MD. हे बघ विक्रांत, हा ओरा तू कॅरी करायचा आहेस. म्हणजे MD सारखं चालायचंय, बोलायचंय, बसायचंय. म्हणजे मी हा असा बसू? परफेक्ट. गेट मी द क्लास. वा, टू गुड विक्रांत. या झोन मध्ये तू कमालीचा दिसतोयस.
ही बऱ्याच जणांना इम्प्रेस करायचं उर्मिला. ते इंद्राचं कौतुक आहे ना सगळ्यांना, पण आता घरात फॅक्टरीत सगळीकडे फक्त माझाच बोलबाला असेल. आता मागे हटायचं नाही. ही खुर्ची जशी काबीज केली आहे ना, तसं सगळ्यावर कब्जा करायचा आहे. आणि सगळं जर का एकदा काबीज झालं की आपण दोघं इथले राजा राणी. हो ना. फक्त हे रूमच नाही तर अख्ख्या महाडी कुटुंबावर आपलंच राज्य असेल. अरे वा, वस्तीत कसलाच आवाज नाहीये. म्हणजे सगळे झोपले असतील. ग्रेट, हीच योग्य वेळ आहे. आता मी आल्याचं कोणाला कळणारही नाही. पण मी झोपू कुठे बघूया. सर. अरे रतन, तू एवढ्या रात्री का जागा आहेस? अहो राणीचाच फोन आलेला मला. तिनंच सांगितली सगळी तुमची व्यवस्था करायला. काय सांगतोस? हो तर. अहो तिनंच मला सांगितलं इंद्र साहेब येतात, त्यांना काहीच कमी पडू द्यायचं नाही म्हणून. कशी आहेस तू राणी? एकीकडे माझ्यावर चिडतेस, माझ्यावर रागावून बसलीस, आणि दुसरीकडे माझीच काळजी घ्यायला सांगतेस. सर काय झालं? हा? कसला विचार करताय? नाही, काय नाही अरे. सर रूम आहे पण थोडी धूळ आहे, ती साफ करायला पाहिजे. उद्याची उद्या मी करून घेतो साफ. हा, आजचा दिवस फक्त जरा सांभाळून घ्या, नाहीतर आत्ताच करून घेतो. कशाला उद्या तरी थांबू. अरे नाही रतन, ऐक ना. इट्स ओके. एवढं काय अर्जंट नाही आहे. मी आजचा दिवस करून घेईन बाहेर मॅनेज. इट्स ओके. बाहेर कसं झोपणार तुम्ही? अवघडेल की. अरे नाही, काही काळजी करू नकोस. मी होऊन जाईन ऍडजस्ट. डोंट वरी. तर अहो पण बरं ठीक आहे, मी हातरून घेऊन येतो. हा हो. सर. ना, थँक्यू. आणि सर काय लागलं ना तर आवाज द्या. हो, मी इथंच बाजूच्या खोलीत आहे. हा थँक्यू. काय सर आता थँक्यू म्हणून लाजवताय का काय? येतो. हा हो. जगुनी घेतो पुन्हा तुझ्या सवेक्षण हे भरून येई पुन्हा आठवुनी मन हे बघ काहूर जुने मन आतून सोने मन धागा जोडते नवा. लाईट का डोळ्यावर येतोय? हो, ते विंडो बंद करायला विसरलो मी. काय इरिटेटिंग आहे. दादा, पण तू झोपेत का बडबडत होता? अरे दादा तर झोपेत बडबडतो, पण हिचे आजोबा तर झोपेत चालतात. होय का नाही रे? कपरे. दादा, पण तू इथं का झोपलाय? राणी तर चिडली ना तुझ्यावर, म्हणून घरात घेतलं नसेल. हा तसंच असणार आहे. माझी आई पण पप्पांवर चिडली की त्यांना असंच बाहेर काढते. अरे असं काही नाहीये. काही काय बोलताय तुम्ही? तसं नाही दादा, मला माहिती आहे. दादा, माझी आई सांगते की तुझ्याकडे लई पैसा आहे. एक गोष्ट पण सांगते, त्यात तो राजा असतो ना तसा तू आहेस. तू आमच्यासारखं झोपडीत नाही तर मालत राहतोस असं आई सांगते. मग तू तर राजा आहे ना, मग आमच्या झोपडीत का नाही राहिला? ए पोरण, कशाला पेडताय साहेबासनी? पळा इथनं, चला पळा 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 पळा. अरे रतन थांब जरा.
तुझं नाव काय? सोनी. सोनी. कसं आहे सोनी? मला एक सांग ना, तुझी आई जेव्हा तुला राजाची गोष्ट सांगते तेव्हा त्या राजाच्या राणीबद्दल काही सांगते का? हो, थोडं थोडं. हो ना. मग आता कसं आहे की राणी जी आहे ती राजावर रागावली आहे. म्हणजे राजाने नकळत थोडं दुखावलं तिला, सो तिला राग आलाय राजाचा. मग आता त्याची शिक्षा भोगायला राजा इथे आलाय. त्याची राणी कायम इथे राहायची ना, मग आता राजाला पण बघायचंय. सो ती कशी राहायची, कशी आयुष्य जगायची हे राजाला स्वतः इथे राहून बघायचंय. म्हणून राजा इथे आलाय. असं आहे व्हय? मग ठीक आहे. मिळेल ना उत्तर. निघा सटका आता इथनं. चल. आम्ही नाही जाणार. हा कसे जाणार नाही त्याच बघतो तू मला ना. हे मोगली. चला निघा निघा. बघली. पळीत ना साहेब. सॉरी ते पोरं तुम्हाला पिडत होते. अरे नाही नाही, असू दे. साहेब तुम्ही फ्रेश होऊन घ्या. मी रूम रेडी केलाय. बरं ठीक आहे. अहो साहेब थांबा थांबा. तुम्ही कशाला घडी घालताय? अरे नाही नाही, असू दे, मी करतो. अहो, नको साहेब तुम्हाला नाही जमायचं. तुम्हाला काम करायला लावून काय आम्ही पाप लावून घ्यायचो डोक्यावर आमच्या? हा पापाचं बी राहून द्या. तुम्हाला गाड्या घालायला लावल्या त्या हातरुणाच्या ही जर त्या राणीला कळलं ना ते पोरगी यागळाच राडा घालेल. साहेब तुम्ही एकटंच घराबाहेर पडला आणि ते नाही बघ, सध्या तर मी तुला एवढंच सांगू शकेन की मला काही दिवस इथे थांबायचं आहे. हा साहेब तुम्हाला पाहिजे तेवढे दिवस राहावा, त्याला काय. पण तुम्ही इकडं आणि राणी एकटीच तिकडे कशी राहणार? मालती आई, हे सगळं करण्याआधी एकदा विचार करायला हवा आपण. बघा, विचार करायची वेळ संपली उर्मिला. आता ना खूप पाणी डोक्यावरनं गेलंय. हो मालती आई, पण हे सगळं करण्याआधी आपण इंद्रा भाऊजी कुठे आहेत ना हे बघायला हवंय. मला माझा इंद्रा कुठे माहिती आहे आणि कुठल्या अवस्थेत आहे ही माहिती आहे. संक्रांतीच्या दिवसापासून रोज काही ना काहीतरी वाईटच घडते. आधीच पोवांचा काही पत्ता लागत नाहीये. आबांनी इंद्रजित सरांना घराबाहेर काढले, ते आता वस्तीत जाऊन राहत आहेत. आता या सगळ्यात जर आईने इंद्रजित सरांना बघितलं तर ती सुद्धा टेन्शनमध्ये येणार. तिला काय सांगू मी? मला तर काहीच कळना झालंय. तिचा राग संताप बघून कळतंय आग चांगलीच उसळणार आहे. आता मजा येणार. चला, माझ्यासारखा ऑडियन्स तर पाहिजे ना ही मजा बघायला. एवढं भाजलंय बापरे. काही नाही मी ठीक आहे, तू नको काळजी करू. मालती, अगं काय करत होती तू हे? या राणीला तिच्या पापांची शिक्षा देत होते. पण
तुम्हाला मध्येच तडमडायचं होतं का? मालती, अगं किती गरम पाणी होतं ते. पोरीला भाजलं असतं तर केवढ्यात गेलं असतं. हो का? आणि हिचं घरात असणं माझ्या लेकाला किती मागात पडलंय हे दिसलं नाही तुम्हाला? ही माझ्या हिनाला घराबाहेर काढलंय. हिच्यामुळे मला आजचा दिवस बघावा लागतोय. आणि जर तुम्हाला हिचा खूप पुळका असेल ना तर मी तुमच्याही विरोधात जाऊ शकते, लक्षात ठेवा. मालती, अगं मी राग समजू शकते, पण रागाच्या भरात आपण काय वागतोय हे नको का कळायला? हे चुकीचं आहे. बरोबर आहे. हिने माझ्या घराचं जे वाटोळ केलं, माझ्या लेकाला जो त्रास दिला, खरं तर त्याची शिक्षा यापेक्षाही मोठीच असायला हवी. ही तर खूप क्षुल्लक शिक्षा देत होते हो मीला. तशी लय बारीक रूम आहे, म्हणजे तुमची गैरसोय होईल. तुम्हाला सवय नाही ना त्याची, म्हणून. नाही नाही ठीक आहे, मी करून घेईन मॅनेज. थँक्यू. हा, वेलकम सर. पण एवढं कशासाठी करताय तुम्ही? तुम्ही हो, मीच. मला कळलं या, तुम्ही इथं वस्तीत राहायला आलाय ती. राहायला नाही. हो म्हणजे मी तसं राहायलाच आलोय, नका पण मला दडवी करू. खरं सांगा बरं, काय झालंय ती? तुम्ही इथं एकटंच आलाय, ती बी राणीला तिथं सोडून? नाही म्हणजे नवरा बायकोनी वेगळं राहायचं ठरवल्यावर दोघं बी एकत्र वेगळी राहतात. पण इथं तर तसं काही दिसेना. तुम्ही एकमेकांबरोबर राहणार नाही. काय झालंय काय नेमकं तुमच्यात? मला तर काय कळना झालंय. मालती, या असं वागून काय मिळणार आहे तुला, सांग बरं? समाधान. हिला त्रास झाल्याचं समाधान. आणि हिलाही कळलं असतं माझ्या लेकाला आता काय त्रास होतोय, तो काय सहन करतोय. मालती, असला आसुरी आनंद मिळवण्यासाठी तू हे वागतेस? मालती, तू अशी नव्हतीस ग. भानावर ये, नको अशी वागोस. वहिनी प्लीज, तुम्ही मला सांगू नका मी कसं वागायचं ते. हिने माझ्या काळजाच्या तुकड्याबरोबर जे केलंय ना, त्यासाठी मी हिला शिक्षा देणार म्हणजे देणारच. आता मी मागे हटणार नाही. अगं तुझ्या ह्या असल्या वागण्याने घरातलं वातावरण बिघडेल. तुला माहिती आहे ना, भाऊजींची तब्येत सध्या नाजूक आहे. नको वागू अशी. अगं तुम्ही त्यांचं तर सांगूच नका मला. या तुमच्या लाडकीनी पुरतं घोळात घेतलं हो त्यांना. अहो, हिला घराबाहेर काढायचं सोडून त्यांनी पोटच्या पोराला घराबाहेर काढलंय. हे सगळं ना हिच्यामुळे झालंय. हिने माझ्या घरावर संक्रांत आणली आहे. मी काही बोलू का? एक शब्द बोलायची हिम्मत करू नकोस. तू माझ्या इंद्राच्या आयुष्यात आलीस आणि त्याच्या सुखालाच नजर लागली. त्यामुळे आता मी तुला सुखाने जगू देणार नाही. या घरात जगणं मुश्किल करणार आहे मी तुझं. तू जसं माझ्या इंद्राला घराबाहेर काढलंस ना, आता मीही तुला या घराबाहेर काढणार. दिवस मोजायला घे.